आता खूप झालंय, खूप म्हणजे खूप झालंय. आता काय सांगून उपयोग नाहीये साहेब. आम्ही स्वतः आणि आत्मदान करून घेतो मी आमच्या स्वतः याच्यावर. नाही खूप झालं साहेब. काय आहे अहो, न्याय आहे की नाही? 2 वर्ष झाले आंदोलन करतोय आम्ही. किती आंदोलन करायचं, काय आहे की नाही? किती आंदोलन लागलं बसलो आम्ही तर लागलं करायचं काय? कुणाला नाही बघायचं आम्ही, कुणाला बघायचं आम्ही, कुणाला नाही बघायचं आम्ही. तुम्ही बी निवेदन दिलेलं आहे साहेब. निवेदन दिलेलं आहे की बांधकाम कामावर उठणाऱ्या ठेकेदाराचा, बांधकाम कामाला दम देणाऱ्या ठेकेदाराचा, दम देणाऱ्या ठेकेदार. बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वांनी मिळून गेल्या 4 दिवसापूर्वी सहाय्यक कामगार आयुक्तांना इशारा दिला होता की अक्कलकोट विभागाचे शंतनू शेटे आणि अतुल बिराजदार या ठेकेदाराचा ठेका रद्द करा. कारण बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी देण्याच्या ऐवजी त्यांनी पैसे घेऊन भांडी देतो आणि त्याचबरोबर जे कोणी भांडीला पैसे देत नाहीत त्यांच्यावेळी दादागिरी करतो. हे अत्यंत चुकीचे आणि बांधकाम कामगार लुटण्याची एक प्रकार सरकारचा देखील अपमान आहे. म्हणून त्याचा ठेका रद्द करा अशा प्रकारची मागणी केली आणि त्या मागणी जर पूर्तता नाही झालं तर आम्ही आज आत्मदानाचा आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही संयम पाळून सहाय्यक कामगारांची आयुक्ताची वाट बघितली, पण ते यायला तयार नाही आणि शेवटी आमचा संयमाचा अंत तुटला आणि आम्ही या ठिकाणी आत्मदानाचा प्रयत्न केला. आणि हे तर साधा आता आहे. क्या गुरु अभि सुरू म्हणला तर सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर झाला. आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू आम्ही आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू. वेळ पडल्यास केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आत्मदान करू आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊ. आणि ते जे पैसे घेऊन त्या ठिकाणी व्यवहार करतात की पैसे येतात त्यांचा धंदा आम्ही बंद करू आणि असलेला गुन्हा दाखल करण्याचा आमचा सूचना म्हणजे आमची मागणी असेल. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.